नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे भरपूर भाज्या वापरून अगदी मऊ लुसलुशीत कोणत्याही समारंभात, कार्यालयात किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये आपण गेलो तर जसं उपीट आपल्याला खायला मिळतं अगदी तसंच सेम टू सेम चवीचं पण भरपूर भाज्या वापरून केलेलं मस्तपैकी उपमा किंवा उपीट काही म्हणा आज आपण करत आहोत. नवीन जर तुम्ही केटरिंगची ऑर्डर घेणार असाल तर ह्याप्रमाणे तुम्ही जर उपमा केला तर तुमचा उपमा प्रमाणबद्ध साहित्यात उत्तम होईल यात शंका नाही. चला तर आता आपण ही रेसिपी करूयात. नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा. ह्या उपम्यासाठी इथं मी 7-8 मिरच्या, चिरलेला टॅमॅटो, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि अगदी बारीक चिरून घेतलेला फ्लॉवर घेतलेला आहे. हे बघा, अगदी असा बारीक चिरून घ्यायचा हा फ्लॉवर. आणि एवन सुग्रास रेसिपीचेच फ्रोझन मटार घेतलेले आहेत. फ्लॉवर आणि मटार थोडा वेळ असं पाण्यात ठेवून घेतलेले आहेत. आता आपण उपम्यासाठी 5 बाऊल पाणी उकळण्यासाठी ठेवत आहे. आपल्याला एकंदरीत 8 बाऊल पाणी लागणार आहे, परंतु 5 बाऊल पाणी उकळलेलं आणि नंतर 3 बाऊल पाणी साधं नॉर्मल टेम्परेचरचं लागणार आहे. इथं मी हे 2 बाऊल रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक आहे. तुम्हाला जर अगदी मऊसूत आणि हॉटेल टाईप किंवा कार्यालयात जसं आपल्याला उपीट खायला मिळतं, म्हणजेच आचारी ज्याप्रमाणे उपीट तयार करतात त्यासारखं जर उपीट पाहिजे असेल तर त्यासाठी बारीक रवा वापरावा. हा रवा मी कोरडा 5 ते 7 मिनटं गरम करून घेतला आणि मग त्यामध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे. नंतर मी तुम्हाला किती चमचे तूप लागलं हे सांगणार आहे. आत्ता आपण हा साधारण अर्धा किलो रवा घेतलेला आहे. हा रवा तुम्ही थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचा आहे. एकदम जर तुम्ही तूप घातलं तर रवा जड होतो आणि भाजायलाही कठीण पडतो. म्हणून थोडं थोडं तूप घालून हा रवा भाजायचा आहे. आपल्याला जास्त गुलाबी रंगापर्यंत हा रवा भाजायचा नाही. कितपत हा रवा भाजायचा हे मी तुम्हाला सांगत आहे. रवा भाजत असताना रव्याचा खमंग असा भाजल्याचा वास यायला लागतो. जसा थोडासा खमंग असा वास आला की हे रवा भाजणं बंद करायचं आहे. इथं मी अजून 3 चमचे तूप घालून हा रवा भाजून घेणार आहे. म्हणजे इथं एकंदरीत 6 चमचे तूप घालून हा रवा भाजलेला आहे. साधारण 1 बाऊल रव्यासाठी आपण 3 चमचे तूप असं घातलेलं आहे. म्हणून एकंदरीत 6 चमचे तूप घालून हा रवा भाजून घेत आहे. हा रवा छान भाजून तर झालेला आहे, खमंग असा वास पण यायला लागलेला आहे. त्यामुळं अजून हा रवा न भाजता किंवा गुलाबी रंगापर्यंत न आणता आता मी हा रवा भाजणं बंद करणार आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा रवा अजून हलवून घ्यायचा. म्हणजे पॅन गरम झालेला असतो, त्यामध्ये जर रवा त्याच पॅनमध्ये तसाच राहिला तर थोडा खालनं करपण्याची शक्यता असते, त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. म्हणून परत थोडासा हा रवा हलवून घ्यायचा, सेट करून घ्यायचा आणि मग आपण बाकीचं उपीट करायला लागायचं. एकीकडं आपलं जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यालाही छान उकळी आलेली आहे. अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता आपण उपीट करण्यासाठी एका कढईमध्ये हे 4 चमचे तेल घेतलेलं आहे. म्हणजेच हे 8 टेबलस्पून तेल आहे. कोणतंही तेल घ्या, शक्यतो शेंगदाणा तेल घेतलेलं उत्तम. हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, 7-8 काळी मिरी आणि कढीपत्ता ह्याची पहिली फोडणी करायची आणि नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. ह्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा
आणि त्यामध्ये मटार, फ्लॉवर, गाजराचा कीस आणि कांदा हे घालून हे परतून घेऊन छान एक वाफ देऊन घ्यायची, जेणेकरून फ्लॉवर, मटार हा चांगला शिजला पाहिजे. इथं तुम्ही प्रत्येक भाजी 100 ते 150 ग्रॅम घेऊ शकता. आता एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. थोड्याशा ह्या भाज्या परतून झाल्यानंतर अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहे. भाज्या छान मऊ शिजून झालेल्या आहेत. मुख्यतः ह्या भाजीमधला फ्लॉवर हा छान मऊ शिजणे हे महत्त्वाचे असते. ह्यामध्ये आता आपण उकळून घेतलेलं 5 बाऊल पाणी होतं ते घातलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मी सांगते त्या प्रमाणामध्ये उत्तम चव येण्यासाठी साधारणतः अर्धा किलो रव्यासाठी 4 टीस्पून आणि अगदी थोडंसं वरती एवढं मीठ, किंवा नॉर्मल आपण पोहे काढण्याचा चमचा घेतो त्याने जर मीठ घालायचं म्हणलं तर 2 चमचे आणि अगदी थोडंसं मीठ एवढं पुरेसं आहे. त्याचप्रमाणे 5 टेबलस्पून साखर पुरेशी आहे. हे असं मीठ आणि साखरेचं प्रमाण तुम्ही जर घातलं तर तुमचा अगदी हॉटेलसारखा उपमा होईल. म्हणजे इथं लक्षात घ्या, 1 बाऊल रव्यासाठी 2 टीस्पून आणि थोडंसं मीठ, म्हणजेच पोहे खाण्याचा 1 चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं, आणि पोहे खाण्याचा 2.5 चमचे साखर, हे प्रमाण अगदी योग्य आहे. पण ऑर्डरच्या वेळेस समोरची व्यक्ती ज्या प्रमाणात मीठ वापरायला सांगते त्या प्रमाणात तुम्ही मीठ वापरा, परंतु साखरेचं प्रमाण तेवढंच ठेवलं तरी चालेल. आता ह्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालत आहे. आपण जे गरम पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये हा रवा टाकल्या संपूर्ण रव्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि हा रवा फुलतो. म्हणजे आपल्याला साधारण अंदाज येतो की हा रवा किती फुलणार आहे, आणि मग आपल्याला बाकीचं पाणी वापरायचं आहे. मी जे पाण्याचं प्रमाण सांगणार आहे त्यामध्ये रवा कोणत्या क्वालिटीचा आहे त्याप्रमाणे पाणी लागण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं प्रमाण इकडं तिकडं होण्याची शक्यता असली तरी शक्यतो मी सांगितलेलं प्रमाण योग्य ठरतं. हे बघा, संपूर्ण आपण जे उकळून घेतलेलं पाणी होतं ते रव्याने शोषून घेतलेलं आहे. आता आपण एक बाऊल करत नॉर्मल टेम्परेचरचं साधं पाणी उपम्यामध्ये घातलेलं आहे. ते सुद्धा अगदी पटकीने सगळं शोषून झालेलं आहे. नंतर त्यामध्येच लगेच दुसरा बाऊल साधं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं. ते सुद्धा अगदी पूर्ण शोषलं जातं, आणि मग लगेच तिसरा जो बाऊल आपण पाणी घेणार आहोत ते घालायचं. ते मात्र थोडंसं, म्हणजे एखाद्या वेळा अर्धा बाऊल पाणी लागेल किंवा एखाद्या वेळेला पूर्ण बाऊल पाणी लागेल. तसंच एखाद्या वेळेला 2-4 चमचे पाणी अधिकही लागू शकतं. ते तुम्हाला ज्या प्रमाणात उपमा मऊ लुसलुशीत पाहिजे त्या प्रमाणात ठरवू शकता. असं सगळं पाणी शोषून झाल्यानंतर आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. ही वाफ देऊन घेण्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. म्हणजे उपमा अगदी उत्तम मऊसूत होतो आणि थोडंसं तूप त्यामध्ये बाहेर लागतं आणि उपीट चिकट होत नाही. म्हणजेच इथं आपण अर्धा किलो रव्याच्या पिठासाठी 8 चमचे तूप वापरलेलं आहे. म्हणजेच 1 बाऊल रव्याच्या उपीटासाठी 4 चमचे तूप स्टेप बाय स्टेप करत वापरायचं, हे लक्षात घ्या. आता आपण अगदी 5 मिनिटाची एक वाफ दिलेली आहे. मऊ लुसलुशीत असं हे उपीट झालेलं आहे. यावरती आता मी टॅमॅटो घालत आहे. हा टॅमॅटो हवे असल्यास घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल, पण कोथिंबीर मात्र आवर्जून घाला. तसेच काजूसुद्धा ऑप्शनल आहे. हे काजू घातल्यानंतर आपलं उपीट तयार झालेलं आहे. इथं मी उपीट सर्व करत आहे. हे बघा, मूदसुद्धा दिसायला अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे. त्यावरती परत थोडंसं खोबरं,
टॅमॅटो, कोथिंबीर आणि मस्तपैकी अगदी बारीक शेव भुरभुरायची. अशा उपीटाबरोबर शेव मात्र पाहिजेच पाहिजे. असं लिंबू ठेवून हे उपीट सर्व करा. असं हे मऊ लुसलुशीत उपीट बघूनच मला अगदी कधी खाईन असं झालेलं आहे. मी आता ह्याची टेस्ट घेते. उपीट अगदी मस्त म्हणजे मस्तच झालं आहे. अगदी कार्यालयातील आचार्यांपेक्षा किंवा कुठल्याही हॉटेलमधील उपीटापेक्षा हे उपीट अप्रतिम चवीचं झालेलं आहे. इथं मी हा एक बाऊल दाखवत आहे. हा एक बाऊल एका माणसासाठी धरला तर आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात 12 माणसांचं उपीट होतं. अशाप्रमाणे तुम्ही जर ऑर्डर पूर्ण केली तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.